राजेश पाटील हे केज पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 ला वाल्मिक कराड आणि PSI पाटील एकत्र आल्याचं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय। तर गेल्या वर्षी 8 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांची भेट झाली। केजमधल्या भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आला। या व्हिडिओमध्ये कराडसोबत राजेश पाटीलही दिसत असल्यानं संशय अधिकच बळावला। यामुळेच राजेश पाटील यांचं निलंबन झालं। या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रतीक्षेत असला तरी PSI पाटील आणि वाल्मिक कराडचे घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे। आणि या संबंधांमुळे आता राजेश पाटलांना देशमुख हत्या प्रकरणात 6 आरोपी करावं ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो। एकही सुटता कामा नये। यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे। सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला। म्हणून यातला एकही सुटता कामा नये। तुम्हाला पुरावे पाहिजेत किती त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे। याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे। ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा 6 आरोपी केलं पाहिजे। याला आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा 6 आरोपी झाले पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपी अटकेत आहेत। पण या प्रकरणावरनं सत्ताधारी आणि धनंजय मुंडेंवरची टीकेची धार काही कमी झालेली नाही। नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।